आता तुम्ही शब्द दिलात म्हटल्यावर आमच्या अंगावर मुठभर मास चढलं. आता आम्ही जोरदार तयारी करू. दरवर्षी तुम्ही आम्हाला मदत करता, महिलांच्या हक्कासाठी, सबलीकरणासाठी कायम पुढे असता. अहो म्हणजे काय, एक महिलाच दुसऱ्या महिलेला होणारा त्रास समजू शकते का नाही? मग आपण जे काही भोगलंय ते इतरांना भोगायला लागू नये म्हणून काहीतरी करायला पाहिजेच का नाही? आता नशिबानं सगळं हाय आमच्याकडे करण्यासारखं म्हणून आम्ही करत असतो. आणि तुम्ही फंडिंगची काय बी काळजी करू नका. फक्त आकडा कळवा, आम्ही चेक फाडतो. पण आमची अजून एक इच्छा होती. बोला की. म्हणजे दरवर्षी तुम्ही एवढी मोठी मदत करताय, आजपर्यंत या स्पर्धेत भाग घेण्यासारखं तुमच्या घरात कोणीच नव्हतं. पण आता अक्षरा मॅडम आहेत. तुमची हरकत नसेल तर त्यांना घेऊ देत का भाग? आमची खूप इच्छा आहे, कारण त्यांचं शिक्षण क्षेत्रातलं काम, अगदी त्यांचं सामाजिक कामसुद्धा तुमच्या पावलावर पाऊल ठेवून त्या करतात. त्यामुळे आता आमची अशी इच्छा आहे की त्यांनी तुमची प्रतिनिधी म्हणून ह्या स्पर्धेत भाग घ्यावं. तुमच्याविषयीची सगळी माहिती आहे आमच्याकडे आणि आज तर आम्ही सगळ्यांनी प्रत्यक्ष बघितलंय. पण एवढं सगळं एकट्याने तुम्ही कसं मॅनेज करता? खरंच कौतुकास्पद आहे. नाही 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 नाही, आम्ही काही एकट्याने केलेलं नाही. आमच्या सगळ्या माणसांची मेहनत आहे. हे ओंकाररावांसारखी सगळी माणसं आहेत आमच्या हाताची म्हणताना जमते आम्हाला. हो, पण मॅनेज तर तुम्हीच करतायत ना. आमची खूप इच्छा आहे की तुमच्या बरोबर कोलॅब करावं. एक्झॅक्टली. लॅबचं काय तसं म्हणजे कारण इथं आपल्याकडे सेंद्रियच आहे सगळं. त्यामुळं हा, पण तसं तुमचा विश्वास नसेल तर मग आपण पाहिजे तर बाहेरनं लॅबमधनं चेक करून आणूया. तसं काय लॅबचं तू बघून घे, म्हणजे काय विषय म्हणतो. काय झालं? काय 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 झालं? वी वॉन्ट टू कोलॅबरेट विथ यू. हा हा, कोलॅब म्हणजे आपल्यासोबत पार्टनरशिप मध्ये काम करायचं बोलताय. हा हा, पार्टनर तसं सांगा की सिंपल मराठीत. पार्टनरशिप. हा हा, पार्टनरशिपचा तसं काही विषय नाही. हा, कसं डोक्यात आहे म्हणजे तुमच्या नियोजन कसं लावायचं मग? अहो तुमचे ते ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत ना, गूळ, काकवी, गुळाची पावडर वगैरे, त्यात आम्हाला जरा जास्त इंटरेस्ट आहे. त्याच्याविषयी आम्ही खूप ऐकले. आपण जरा एक्सपान्शन करूया त्याचं बिझनेसमध्ये आणि आम्ही त्यात इन्व्हेस्टमेंट करू. काय वाटते तुम्हाला? नाही नाही, म्हणजे तशी काही घाई नाही आहे. आम्ही तुम्हाला आमचं डिटेल प्रपोजल तर दिलंच आहे. मला वाटतं एकदा तुम्ही ते गो थ्रू इट, स्टडी इट अँड देन रिवर्ट ASAP. ASAP असा असा म्हणजे अहो शॉर्ट फॉर्म आहे तो. ॲसअप म्हणजे ॲज सून एज पॉसिबल. हा हा, पॉसिबल असं आहे. ॲज सून ॲज पॉसिबल म्हणजे आम्हाला लवकरात लवकर कळवावे असं म्हणायचं त्यांना. लवकरात लवकर ते तसं कळवतोच की, मग काही विषय नाही. कळवतो. सॉरी, पण आम्हाला तुमच्या कामाची पद्धत खूप आवडते. वी आर रिअली इम्प्रेस्ड. म्हणून आपण लवकरात लवकर कोलॅब करावं. प्लीज कळवा आम्हाला. हा हा, मी कळवतो तुम्हाला. असा चला मग. ओके सर. सर प्लीज कम. अहो मी स्पर्धा वगैरे असं कधीच काही केलेलं नाहीये आणि शिक्षिका आहे. मी शिकवणं काम आहे माझं. अहो पण इतकं मन लावून आणि झोकून देऊन करणाऱ्या शिक्षिका फार कमी आहेत. खरं सांगायचं तर आम्हाला ह्या घरातून पण स्पर्धक हवा आहे. तुम्ही प्लीज नाही म्हणू नका.
अहो तुमच्यासारख्याच बुद्धिमान आणि सगळ्या समाजाचा विचार करणाऱ्या स्त्रियांचाच आम्ही त्यानिमित्ताने गौरव करत असतो. आणि स्पर्धा म्हणून नाही तर आमची इच्छा म्हणून तुम्ही भाग घ्या यात. नाही, मी तुमच्या भावनांचा रिस्पेक्ट करते, पण प्लीज तुम्ही मला भरीस पाडू नका. मला खरंच नाही जमणार. नाही नाही, तुम्ही असं म्हणू नका हो, आमची खूप इच्छा आहे. घेतील त्या भाग. लिहा त्यांचं नाव. अहो पण मॅडम, सुनबाई, आम्ही सांगितलं का नाही? आता थोरल्या सरकारांनी सांगितलं ना, त्यांचा शब्द आमच्यासाठी निर्णय असतो. थँक्यू थोरल्या सरकार, तुम्ही आमच्या मदतीला धावून आला. आता आम्ही अक्षरा मॅडमचं नाव नोंद करून घेतो. हो खरंच मॅडम, धन्यवाद. बरं आता येऊ का आम्ही? या आणि बाकीचं काय ते पाठवा आम्हाला. काळजी करू नका. सगळे डॉक्युमेंट्स पाठवून देतो आम्ही. मॅडम तुम्ही हो का म्हटलात? मी नाही स्पर्धेत वगैरे भाग घेऊ शकत. मी शिक्षिका आहे मॅडम, हे काम नाही आहे माझं. ओ मास्तरीनबाई, तुमचं शिक्षण ठेवा बाजूला. या स्पर्धेत तुम्ही मास्तरीन म्हणून भाग घेणार नाही आहात. सूर्यवंशी घराण्याची सूनबाई म्हणून भाग घेणार आहात. तेव्हा जावा, या घराण्याचं नाव काढा. लागा तयारीला लागा. We are really impressed. I mean, your setup, it's so well organized. We are really impressed. Everything is at its place. Go through it, study it, and then revert ASAP. ASAP असा म्हणजे ASAP म्हणजे as soon as possible. काय झालं? असा का बसलायस? काय नाही रे, आज सगळीच आमची पाकच निघाल्यावानी झालं रे त्या माणसांसमोर. होय नाही, एकदम असं डोळं उघडल्यावानी झालं त्या माणसांमुळं. आणि बघ, धंदा वाढवायचा झालं की नाही तर हे असं राहून कसं चालेल? काय झालं? असं म्हणजे कसं? सगळं एवढं चांगलं चाललंय तर. चांगलं चाललंय की, पण आता कसं आहे, ही बाहेरची माणसं येणार, त्यांच्या संग धंदा करायचा, ही शिकलेली माणसं, त्यांच्यावर रोजची उडबस होणार, बोलणं होणार. ती व्हॉट इज तेव्हा असं बोलायला आलं, आम्ही त्यांच्या तोंडाकडे बघत बसायचो. प्रत्येक गोष्ट विचारायचं, काय व्हॉट इज हे आणि व्हॉट इज. बरं वाटत नाही रे, नाही म्हणलं तर हसवते चार चौघात. आणि ती माणसं काय म्हणणार, अरे काय मालक आहे का कोण आहे म्हणणार कंपनीचा, ह्याला एवढं साधं कळलं ना. मला असं ह्याच्या आधी का वाटलं नाही ओंक्या, पण आज अचानक मला असं वाटलं की ह्याला ही जग काय लय पुढे गेलं काय मर्दा, शिकून सवरून. आणि आम्ही असं माग राहिल्याने असं विचित्र वाटलं रे मला. कसं जुळवून घ्यायचं शिकलेल्या जगासंग? असं असं दिशा असली रे. होतच की तू बोलता बोलता एकदम. बरं, बाकी सगळ्या गोष्टीचं कौतुक केलं रे त्यांनी, पण इंग्रजी येत नाही म्हणताना चार चौघात असं, ते काय मला काय एवढं हे भावा राहू दे की. अरे मला येतं ना इंग्लिश, मी सगळं सांगत जाईन तुला. तुला कळतं रे, पण आमचं हे लंगडं घोडं असं किती दिवस चालणार? तुला काय सगळीकडे घेऊन जाऊ शकत नाही रे ओंक्या. आणि बघ, आतापर्यंत कसं होतं, आपला आपण धंदा करत होतो, काय फरक पडत नव्हता. पण आता ही या नवीन लोकांसंग काय हे कोलॅबरेशन करायचं म्हणलं तर रोज समज येणार या माणसांसंग. पुढचा काय बोलतोय आपल्याला कळलंच नाही, काय ढेकळाचा बिझनेस करणार आपण त्यांच्या संग? अवघड आहे हो. अरे बघ, हे तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर ना तुझ्या घरामध्येच आहेत. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुझ्या घरामध्येच आहेत. म्हणजे अरे घरात एवढी चांगली शिक्षिका आहे, ती शिकवेल की तुला इंग्लिश. अक्षरा, अक्षरा. हा बाबा, बसा बसा, मी जेवायला आणते. नाही तू बैस.
बैस. कसलं विचारतोयस? नाही काय. मला त्या प्रज्ञाशक्ती स्पर्धेबद्दल कळलं. तू भाग घेतेस? हो म्हणजे माझ्यासमोर मॅडमनी मला न विचारता त्यांना होकारच कळवला. माझ्या पुढे दुसरा काहीच इलाज नाही. अक्षरा, तू असा विचार करू नको. उलट या स्पर्धेकडे एक संधी म्हणून बघायला हवंस तू. हो पण बाबा मला खूप कामं करायची होती. मी ठरवलं होतं ह्या सुट्टीमध्ये गावोगावी जाऊन सर्वे करायचा, गरजू मुलांची यादी करायची, त्यांना जाऊन मदत करायची. आता मी स्पर्धेत भाग घेतल्यावर या सगळ्या कामांना कसा वेळ देणार मी? अगं बाळा, ही स्पर्धा कुठे महिनाभर चालणार आहे? बघता बघता संपेल ती, आणि मग तू तुझं काम करूच शकतेस ना. आणि मला तर वाटते तू जे करायचं ठरवलंयस त्यात या स्पर्धेची तुला मदत होणार आहे. कसं काय? आता ही प्रज्ञाशक्ती स्पर्धा परीक्षा म्हणजे तुम्हा बायका बायकांचे गेट टुगेदरच आहे ना एका अर्थी. तुझ्यासारखेच मुली बायका येणार तिथे, तर तुझ्या भेटीगाठी होतील, त्यांच्याशी बोलणं होईल, इंटरॅक्शन होईल, काहीतरी नवीन आयडियाज मिळतील तुझ्या कामासाठी तुला. पण बाबा अक्षरा, मला वाटतंय तू आता कुठलाही निगेटिव्ह विचार करू नयेस. भुवनेश्वरीनं या स्पर्धेमध्ये तुझं नाव का दिलंय, त्याच्यामागे तिची काय खेळी आहे हा सुद्धा विचार करू नको. तिच्या डोक्यात काही असू दे. आणि चारू असते ना, तर तिनं सुद्धा तुला या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लावला असता. तिचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे, माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. तू आता कसलाही विचार करू नको, फक्त स्पर्धेचा विचार कर, स्पर्धेची तयारी कर. आता ह्या आमच्या नाकावर टिचून मोठ्या होणार आणि मग स्वतःचा टेंबा मिरवणार. अगं मावशी, ही नाही का लय मोठी स्पर्धा असती बघ. म्हणजे राज्यभरातून लोक येतात आणि बाहेरून बी लोक येतात. तिथं ते समजे टीव्ही मीडियावाले समधी लोक असतात. अगं तिथं लय मानाची स्पर्धा आहे बघ. ताई, अगं तू नेमकं त्याच्यातच तिला भाग घ्यायला लावलास वे. अगं ही तर चंची आहे की, म्हणजे ती असताना तू का तिला भाग घ्यायला लावला? हिला भाग घ्यायला का नाही लावला? हिला साध्या साध्या गोष्टी नीट करता येत नाहीत. 100 वेळा शिक्षा भोगते आमच्याकडनं. ती स्पर्धा म्हणजे काही खायचं काम आहे वय? त्यात ही म्हणजे नर्मदेतला गोटा. शाळेचं तोंड नाही बघितलं हिनं कधी. काय करणार आहे तिकडे जाऊन? शिकलेल्या बायकांनाच त्यात भाग घेता येतो, कळलं का? असं असतंय वय? गे मम्मी, असं असतंय काय? मी काय अडाणी वाटली वय तुला? वाटली म्हणजे? शाळेचं तोंड बघितलंस का कधी? अगं ताई, ती काय बी बडबड करायला. ए चल मम्मी, थांब तू जरा. अगं चंचे, अगं तू मावशी, मी आज शाळा आणि कॉलेज दोन्हीचं बी तोंड बघितलंय. म्हणजे LLB केले मावशी. मी वकील आहे. काय? झाली मीटिंग? हा झाले. काय झालं? नाही काय नाही. मीटिंग होती ना आज? होय. मग चांगली नाही झाली का हा, मीटिंग? आता काय सांगावं. आता चांगली नाही झाली म्हणावं तर तशी चांगली दिल्या त्यांनी ऑफर बिझनेसच्या ह्याच्या दृष्टीने. पण चांगली झाली म्हणावं तर हसून गेले हो. म्हणजे अहो झाला विषय हार्ड झाला. काय झालं, ती एकतर चाव 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 सगळी इंग्रजीमध्ये करायला लागली. मराठी बी बोलत होती मध्ये मध्ये, पण ती लई असं प्रमाण मराठी बोलल्यावानी बोलत होती. पण ती सगळी इंग्रजी जायला लागलं माझ्या डोसक्यात. मग ती मोठ्यात असं मला सांगत होतं मध्ये मध्ये असं तसं. आणि झालं काय, बोलता बोलता तो त्यातला एक कार्यकर्ता होता, तो मला ते असा ॲज ॲज सून ॲज पॉसिबल. ॲज सून ते म्हणला. मग मला काय कळलं नाही. तो पहिला ASAP म्हणलं असाप काय, तर त्याच्यावर मस्त तिच्या हसलीच सगळी. ती एकदम ते थोडंसं असं हे झाल्याने झालं ना. अच्छा, म्हणून अपसेट आहात का तुम्ही? नाही अपसेटचं काय. अहो पण ते तुमच्यावर नाही हसले, कळलं का? ते तुमच्यावर नाही हसले, मग कोणा हसली? तुम्हाला इंग्लिश येत नाही म्हणून हसले ते. ती एकूण एकच की त्याचा बात तेवच, म्हणजे आमच्यावरच हसले ना. काय मला
मला असं झालं की नाही, आत्ता जमीन फाटावी आणि मेल्याहून झालो. का मेल्यागत का झालं? अहो ती काय आपली भाषा आहे का इंग्रजी? परकीय भाषा आहे ती नाही येत तुम्हाला, त्यात काय लाज वाटायची? उलट जे हसले त्यांचे दात दिसले असं म्हणा. हा बरोबर आहे, परकी भाषाच आहे, बरोबर आहे, त्याचा काही विषय नाही. आम्हाला बी आता अभिमान आहेच की आमच्या भाषेचा, मराठीचा अभिमानच आहे. पण आता ते बघा, आता सगळीकडे बघावं तसं सगळं आता बिझनेसमध्ये हे ते टेक्नॉलॉजी यावून त्यावून इंग्रजीच वापरतात की हो, आहे की नाही? आणि आता आपण धंद्यात उतरलोय, आहे की नाही? आपल्याला आपला धंदा नेटानं करायचा आहे, तर मग शिकायला काय हरकत आहे? असा बी एक विचार येऊन जातोय माझ्या डोसक्यात. समजा काय आता ह्याच्या निमित्तानं मी गेलो कुठं बाहेरच्या देशात गेलो बरं काय, तिथं 4 चौकात असं हसू करून घेतलं कसं व्हायचं? अहो पण परदेशातले लोक तुमच्यावर हसणारच नाहीत अधिपती. हा. हो, कारण त्यांना माहिती आहे तुमची भाषा नाही आहे. तुम्हाला माहितीये का, आपल्या देशात जे इंग्रजी येणारे लोक आहेत ना, त्यांना इंग्रजी न येणारे लोक अडाणी वाटतात आणि ते हसतात. अतिशहाणपणा करतात, बरोबर आहे. हो, आणि तुम्ही जर इंग्लंडमध्ये गेलात तर तिथला अडाणी माणूस सुद्धा इंग्रजी बोलतो. त्यात काय विशेष आहे? आणि मला एक सांगा अधिपती, इंग्रजी वगैरे काहीही येत नसताना तुम्ही एक एवढा मोठा बिझनेस स्वतः सांभाळता, एवढ्या जबाबदाऱ्या आहेत तुमच्या अंगावर. इंग्रजी येणाऱ्या माणसाला तो बिझनेस सांभाळता येईल? असे किती जण आहेत ज्यांना तुमच्यासारखा बिझनेस सांभाळता येईल, तुमच्यासारख्या सगळ्या गोष्टी करता येतील? छोटीशी गोष्ट आहे हो, अशा छोट्याशा गोष्टीवरून खचून नका जाऊ ते. लय भारी बोलला बरं काय तुम्ही, मला खरंच जीवात जीव आल्याने वाटलं माहिती आता. मुळात तुम्ही या गोष्टीवरून खचूनच जायला नको होतं. भाषेवरून कोणाची अक्कल नाही कळत अधिपती. इंग्रजी काय नुसती भाषा आहे हो, शिकली की येणार. शिकायला काय अवघड आहे? तरी का नाही ओंके आहे का नाही, मला एक गोष्ट म्हणला. काय काय म्हणत होते? नाही म्हणजे ते जाऊ दे, त्याचं काय एवढं हे नाही काय. अहो सांगा ना, काय म्हणत होते? नाही काय नाही, तेव्हा काय तर आपलं बडबड. हो, असं काय करताय? सांगा मला, काय म्हणत होते ते? हा, त्याचं काय नाही एवढं काय, त्याचं काय. अधिपती, जर जर तुमची शिकायची खरंच इच्छा असेल ना, तर मी शिकवते तुम्हाला. हेच बोलला ओंक्या. खरंच? मास्तरीन बाई तुझ्या घरातच आहेत म्हणला, मग तू त्यांच्याकडनंच. मग शिकवते ना मी खरंच शिकवते तुम्हाला. खरंच भारी होईल हो मास्तरीन बाई. आणि मेन म्हणजे तुम्ही काय हसणार बी नाही आमच्यावर, आमचं काही चुकलं बिकलं तर म्हणजे चुकणारच आमचं. नाही हसणार मी. हा नाही हसणार तुम्ही. असं शिकवा का नाही मला, असं शिकवा का नाही, धूर काढतो, बुकना करून टाकतो, इंग्रजीच्या चिंध्या फाडून टाकतो, चिखलात दुरळा पाण्यात आग काढतो, तोडून टाकतो बघा इंग्रजी. बापरे. मी शिकवते तुम्हाला, पण हे असं काहीतरी तोडून बिडून नका टाकू, चांगली भाषा आहे ती. नाही तसं नाही, पण चेष्टा नाही, मला खरंच तुम्ही शिकवा, मला लय भारी वाटेल. हा, आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे, मला जरा तर तुमच्या संग बोलल्यावर खरंच भारी वाटायला लागले. उगाच वाईट वाटून घेण्यात काय अर्थ नव्हता. पॉईंट कशात असेल तर ते इंग्रजी शिकण्यात आहे की नाही. काय एक मिनिट काय म्हणाला? अहो म्हणलं वाईट वाटून घेण्यात काय अर्थ आहे. पॉईंट ह्याच्यात आहे की इंग्रजी तुम्ही शिका. पॉइंट नाही, पॉइंट. पॉईंट आहे की मग पॉइंट. पॉईंट. पॉइंट. पॉईंट. बरोबर. ह्यो खरा पॉईंट आहे. अगं ए चंचे, काय खोटं बोलायलीस? अगं तू कधी वकील झाली? आणि तू वकील झाली ते झाली, मला कसं माहिती नाही? उगाच काय बोलतीस तू? इकडे ये, अशी ऐकायची. अगं मम्मी, तुला खोटं बोलतीस ना? सांग की. आणि खरंय म्हणून म्हणालीस? शिक्षणाबद्दल ताईला राग आहे माहिती आहे ना? अगं मास्तरनीनं तो फळा आणि खडू आणलेलं तर जाळून टाकला होता ग ताईनं त्यो. अगं तू ताईचं तत्व विसरलीस का? आणि मला म्हणती शिकलीस म्हणून? हा, असं कसं शिकलीस तू? मला न कळू देता शिकलीस? हा ताई, एकतर ही खोटं बोलतीये, नाहीतर मला बी अंधारात ठेवलंय ना. बोल की, खोटं बोलतीस ना तू? तुला माहित आहे ना ताईचं तत्व काय आहे ते? हा, अक्कल महत्वाची, शिक्षण नाही. तरी बी तू ते धाडस केलंस? हा, बोल की खोटं बोलतीस म्हणून बोल. आणि केलंस वर तोंड वर करून बोलायलीस. अगं ताई, तुलाच नाही मला बी घराबाहेर काढलं आता, कळलं काय? बोल, तू खोटं बोलायलीस ना वा? शांत बसायचं. ताई अगं
आम्हाला एकच प्रश्न पडलाय, हे तू आम्हाला आधी का नाही सांगितलंस? अगं मावशी, कसं सांगणार तुला? तुला किती तिटकारा आहे शिक्षणाचा मला माहिती आहे की. नाही, पण आम्हाला तिटकारा असताना तू शिक्षण घेतलंसच ना व? मग आम्हाला सांगायला काय झालं होतं? आम्हाला खोट्याचा पण तिटकारा आहे. एक गोष्ट खरं सांगू का मावशी, म्हणजे बघ की आपल्या घरात कुणीच शिकलेलं नाही. जर समजा उद्या आपल्याला शिक्षणाची गरज लागली कुठल्याही गोष्टीत असेल, तर मग आपल्याला विश्वासाचा माणूस कोण मिळणार आहे का? म्हणून मी शिक्षण घेतलंय, आणि ते बी वकिलीचं घेतलंय मावशी. हे समजा जर तुला सांगितलं असतं तर तू समजून घेतलं नसतंस ग मावशी. चिडली असतीस माझ्यावर. आणि मावशी, तुला फसवायचं म्हणून नाही, तुझ्या समोर बोलायचं धाडच झालं नाही म्हणून नाही सांगितलं. चंचे, चूक तर तू केली आहेसच, पण चांगली चूक केलीस. आता ह्या चुकीचा आपण वापर करून घ्यायचा.